बुधवार दिनांक 20/5/2026 रोजी ह्या अजगणी फाटीवर भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। ही स्पर्धा राज्यातून या ठिकाणी बैल येणार आहेत आणि ही स्पर्धा होत असताना राज्यस्तरीय मैदान जरी असलं त्याला सहकार्य लाभणार आहे ते खेड तालुका बैलगाडा संघटनेचं। शिवसेना आमदार केसरी भास्करराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा संपन्न होणार आहे। ही स्पर्धा संपन्न होत असताना घाटी गटामध्ये जेवढ्या गाड्या येतील जास्तीत जास्त गाडीवाल्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे। त्या पद्धतीने गाडीवाल्यांचं आत्तापर्यंत 125 गाड्यांची नोंद झालेली आहे। अजून काही गाड्या होतील। माझ्या अंदाजे आमचा टार्गेट आहे 140-135 गाड्यांची नोंद होईल या मैदानात, कारण या गेल्या वर्षी याच मैदानावर 140 गाड्यांची नोंद झाली होती राज्यस्तरीय मैदानात। आणि चांगलं एक तर म्हणाला नाशिकला मोठं मैदान पडल्यामुळं कमी गाड्या होऊ शकतात, कारण मोठे बैल आणायचं सगळ्यांचाच मानस होता, परंतु हे मैदान चांगल्या पद्धतीनं पार पडेल। खेड तालुका संघटना आमची बैलगाडा संघटना आहे, त्याचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी आहेत या ठिकाणी सचिनजी चाके, समीर कदम आहेत, मी स्वतः अध्यक्ष आहे, आमचा परेश आहे आणि हे सगळे आमचे सहकारी आहेत। ही स्वतः आमचे आहेत पण ते दिसत नाहीत कॅमेरामध्ये, सचिव आहेत ते। आणि अशा पद्धतीने ही होत असते सगळं भास्कर शेठ जाधव। आणि हे पर्व चौथं आहे। आमदार केसरी जो आम्ही मानस ठेवलेला चालू करणारे वेगळे होते, आता आम्ही करतोय सगळेजण वेगळे, आमचे विभाग प्रमुख राजेंद्र घाग। आणि अशा पद्धतीने मैदान उद्या पार पडणार आहे। सर्व गाडा मालकांना विनंती आहे की लाईव्ह लॉट्स आम्ही आयोजन केलं होतं, आज रात्री पाडणार होतो, परंतु काही कारणास्तव ते लाईव्ह लॉट्स आम्ही उद्या सकाळी 8:30 वाजता ह्याच मैदानामध्ये आणि ह्याच पाठीवर सर्व गाडा मालकांच्या समोर लाईव्ह लॉट्स पाडण्यात येणार आहेत। याची सर्वांनी आपण लक्षात नोंद घ्यावी आणि लाईव्ह लॉट्स उद्या पाडणार आहेत। आमच्याकडून काही चूक झाली असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु उद्या सकाळी 8:30 वाजता आणि बरोबर 9:30 वाजता मैदान चालू होईल। पहिले 5 गट पुढे जातील आणि अशा पद्धतीनं हे भव्य दिव्य राज्यस्तरीय मैदान बक्षीस वितरणाला सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधव साहेब असणार आहेत आणि त्याचबरोबर इतर कार्यकर्ते तेही राहणार आहेत। आणि खेड तालुका बैलगाडा संघटना अतिशय मोलानं कुठेतरी पुढे जाते, कारण ह्या पाठीवर जवळजवळ ह्या वर्षी अजिबात नाही म्हटलं तर 8 ते 10 मैदान एका पाठीवर घेण्याचं मानस यावर्षी आलेलं आहे। अजून जर पावसानं साथ दिलं तर 2 मैदान तर नक्कीच होतील। त्याबद्दल सर्व गाडीवाडकांनी आपला सहभाग घ्यावा आणि तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा, वेळेत उपस्थित राहा, वेळेचं भान ठेवा। मध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे 2 तास मैदान बंद राहणार, उन्हाचा कालखंड बघितला जाईल आणि त्या हिशोबानं ते 2 तास ठरवले जातील। आपण सर्वांनी सहभागी व्हावं पुन्हा एकदा। आणि राज्यस्तरीय मैदान असल्यामुळं हे राज्यस्तरीय मैदान घाटावरच्या नियमाप्रमाणे राज्याचे नियम आहेत त्याच्यामध्ये होईल आणि उद्या जेव्हा लॉट्स पाडले जातील तेव्हा तुम्हाला पूर्वकल्पना दिली जाईल। धन्यवाद।